नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूया आणि आपला विषय आहे आनंदी जीवन जगायचं आहे. आणि कसं जगायचं आहे, तर हे जे मी 12 उपाय तुम्हाला सांगणार आहे, तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकेल. तर परत एकदा नमस्कार अगदी मनापासून. खरंच सांगा मला की तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की इतकं सगळं असूनही काही लोक कायम आनंदी असतात आणि काही लोकांकडे सर्व सुख सुविधा असूनही ते नेहमी अस्वस्थ असतात, नेहमी दुःखी असतात. आणि हे सत्य आहे बरं का. पण असं का असतं याच्यावर तुम्ही कधी विचार केला? तर बघा, हे सत्य आहे की आनंद हे परिस्थितीवर नाही तर आपल्या विचारांवर, आपल्या सवयीवर अवलंबून असतं. तर मी तुम्हाला आज अशा साध्या पण प्रभावी अशा सवयी सांगणार आहे की ज्याने तुमचं जीवन अधिक शांत, आनंदी आणि समाधानकारक बनवू शकता तुम्ही. तर पहिलं आहे, नोट करून घ्या हवं तर, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आपण नेहमी जे नाहीये त्याचा विचार करत राहतो. म्हणजे मोठं घर, जास्त पैसा, मोठं पद, आणि खरंच या धावपळीत आपल्याकडे आधीपासूनच इतक्या सुंदर गोष्टी आहेत की त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर स्वतःला दररोज विचारत चला की आज माझ्याकडे कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत ज्याबद्दल मी कृतज्ञ राहू शकते किंवा मी कृतज्ञता व्यक्त करू शकते. तर कृतज्ञता ही आनंदाची पहिली आणि महत्वाची पायरी आहे. नंबर 2, तुमची मनशांती जपा. मनशांती जपा म्हणजे काय? शांत मनापेक्षा दुसरी कोणती मोठी संपत्ती नाहीये. प्रत्येक वादात पडणं आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि प्रत्येक गोष्टीची चिंता करणं, म्हणजे हे आपल्या मनशांतीची किंमत मोजून मिळत असेल आणि मोजली ना समजा, तर ते इतकं महागात पडतं की खूपच जास्त. कोणती? शांत मनापेक्षा संपत्तीला हे करणं किंवा मग प्रत्येकांच्या वादामध्ये पडणं, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि प्रत्येक गोष्टीची चिंता करणं, निगेटिव्हिटी मध्ये विचार करणं, हे फार मोठं महाग आहे शांतीच्या किंमतीपेक्षा. नंबर 3, प्रत्येक जण तुम्हाला समजेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला असं वाटतं की हे समजत नाही, ते मला समजत नाही, माझ्या भावना समजत नाही, नवरा माझ्या भावना समजत नाही, आई वडील नाही, मुलं नाही, सगळ्यांबद्दल आपल्याला कंप्लेंट असतं. पण ही भावनाच कोणाबद्दल ठेवणं, ही अपेक्षाच कोणाबद्दल ठेवणं म्हणजे चुकीचं आहे. कारण तुमचा प्रवास, तुमचं संघर्ष, तुमचं स्वप्न हे प्रत्येकाला समजतीलच असं नाही. आणि ते पूर्णपणे ठीक आहे असा विश्वास स्वतःवर ठेवा. ठीक आहे? म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना बदलवू शकत नाही, स्वतःकडे बघा, स्वतःवर विश्वास ठेवा. नंबर 4, एकटं राहायला शिका. एकटं राहणं आणि एकांत राहणं याच्यात फरक आहे बरं का. एकटेपणा हा त्रास देतो, पण एकांत आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवतो. जो स्वतःच्या सहवासात आनंदी राहू शकतो तो जगात कुठेही राहू शकतो. त्यामुळे एकटं राहिलं तर, एकटं म्हणजे एकटं असं नाही सगळ्यांना सोडसोड करत चाला, पण एकटं जरी राहिलं तरी त्याला एकांतामध्ये, त्या एकांताला एन्जॉय करायला शिका. स्वतःला बघा, स्वतःला समजून घ्या. 5वा पॉइंट आहे, कमी बोला, जास्त ऐका. प्रत्येक संभाषणात बोलणं आवश्यक नसतं. आपल्याला असं वाटतं समोरचा एक एवढं काहीतरी सांगत असतो, त्याला थांबून थांब आणि त्याच्यापेक्षा तुझं एवढंच आहे, माझं इतकं मोठं आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण सांगतो. पण कधी कधी समोरच्याचं मनापासून ऐकणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं. शांतपणे ऐकल्याने आपण अधिक मजबूत होतो, समजदार होतो. 6वा पॉइंट आहे, माफ करा, क्षमा करा. माफ करणं म्हणजे समोरच्याला मोकळं करणं असं नाही, तर स्वतःच्या मनाला रागाच्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. ज्याला तुम्ही माफ करता त्यापेक्षा जास्त शांतता, त्याच्यापेक्षा जास्त शांतता तुम्हालाच मिळते. तुम्हीच त्या याच्यातून सुटता आहात, है ना, स्वतंत्र होत आहात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 7वा पॉइंट आहे, नाटक किंवा नकारात्मकता आयुष्यातून काढून टाका, दूर करा त्याला. आता नाटक म्हणजे फालतूच वादविवाद करणं आणि अशा टाईपचं काहीतरी होऊन जातं की कितीशा गोष्टी होतात तिथे पण नाटकं होऊन जातात.
मग त्याच्यात कट्टी दोस्ती आणि शत्रुत्व निर्माण होऊन जातं, नकारात्मकता निर्माण होऊन जाते. तर खरंच जिथे सतत वाद आहे, मत्सर आहे, नकारात्मकता आहे आणि मानसिक थकवा मिळतो ह्या सर्व गोष्टीने, तर अशा वातावरणातून शक्य तितकं दूर राहा. तुमची ऊर्जा कारण अतिशय मौल्यवान आहे, हे लक्षात घ्या. 8वा पॉइंट आहे, शांतता हा तुमचा स्वभाव बनवा. म्हणजे शांतता ही फक्त बाहेरची परिस्थिती नसते, तर ती आतली अवस्था असते. आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यान, प्राणायाम, कृतज्ञता आणि सजगता ह्या सवयी तुम्हाला लावल्या तर स्वतः मनाला आपल्या शांत बनवतात. ह्या सवयी खूप चांगल्या असतात ह्या. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळेस. नंतर 9वा पॉइंट आहे, चांगले राहा पण स्वतःला हरवू नका. म्हणजे दुसरे कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणतील म्हणून स्वतःचा सगळं सत्यानाश करायचा असं नाही. स्वतःला ठेवायचं आपल्याला मध्ये. तर लोकांना मदत करा, प्रेम द्या, आदर द्या, पण स्वतःच्या आनंदाची किंमत देऊन नाही म्हणत आहे मी. स्वतःच्या मर्यादा ठेवा, स्वतःच्या बाउंड्रीज क्रिएशन ठेवा. कारण नाही म्हणणंही कधी कधी खूप आवश्यक असतं. तर हे नेहमी लक्षात ठेवा. 10वा पॉइंट आहे, मनापासून हसा. जीवन खूप छोटं आहे हो. प्रत्येक क्षणी गंभीर राहण्यासाठी म्हणजे जरुरी नाहीये. तर लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधा, हसा. कारण हसू ही एक मनाची नैसर्गिक औषध आहे. आणि 11वा पॉइंट आहे, स्वतःवर प्रेम करा. आता बाहेर प्रेम शोधत फिरण्यापूर्वी स्वतःशी स्वतः मैत्री करा, स्वतःचा स्वीकार करा, स्वतःच्या चुका माफ करा. गिल्ट मध्ये जायचं नाहीये. स्वतःवर जेव्हा तुम्ही प्रेम करायला शिकाल तेव्हा इतरांकडून प्रेम तुम्हाला मागावं लागत नाही, अपेक्षा करावं लागणार नाही. आणि 12वा पॉइंट आहे, जे तुमच्या नियंत्रणात नाही ते सोडून द्या. कारण बघा, जीवनात काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी नसतात. हे समजून घेतलं पाहिजे, हे स्वीकारून घेतलं पाहिजे. 12वा पॉइंट आहे, जे तुमच्या नियंत्रणात नाही ते सोडून द्या. तर बघा, प्रत्येक गोष्टी आपल्या हातात नसतात. जीवनातल्या काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही नसतात. हे ऐकून घ्यायचं, समजून जायचंय. तर हवामान, भूतकाळ हे तसं तुमच्या हातात नाही, किंवा इतर लोकांचे विचार हे आपण नाही बदलू शकत. जे जसं आलंय तसं आपण आपली प्रतिक्रिया, आपला दृष्टिकोन, आपले निर्णय हे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहेत याच्यावर. म्हणून जे बदलू शकत नाही ते स्वीकारून घ्या आणि जे बदलू शकतात त्याच्यावर काम करा, त्याच्यावर ऍक्शन्स घ्या आणि तुम्ही बदलून घ्या. तर असं आहे ह्या 12 पॉइंट्स. तर विज्ञान काय सांगतं याच्यामध्ये, तर या मानसशास्त्राच्या नुसार म्हणजे कृतज्ञता, क्षमा, सजगता म्हणजे माइंडफुलनेस, सकारात्मक नाती किंवा स्वतःबद्दलची करुणा, या सवयी ना दीर्घकाली आपल्याला आनंद किंवा मानसिक आरोग्य देत असतात आणि जीवनात समाधान वाढवण्याची खूप मदत करतात म्हणजे. आणि म्हणून आनंद ही नशिबाची गोष्ट नसते बरं का. तर हा आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीचा हा परिणाम असतो, हे लक्षात घ्या. तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी जास्त पैसा, मोठा घर किंवा परिपूर्ण परिस्थिती खूप आवश्यक नाहीये. तर आवश्यक आहे तुमचं शांत मन, तुमचं कृतज्ञता तुमच्या हृदयातली आणि प्रेमाने भरलेला तुमचा दृष्टिकोन. तर लक्षात ठेवा, आनंद हा मिळवायचा नसतो, तर तो दररोज निवडायचा असतो. फक्त निवडायचा नसतो, तर दररोज त्याला परिपूर्ण म्हणजे त्याची सवय करायची, निर्माण करायचा असतो. तर खरंच यातील कोणता तुम्हाला उपाय आवडला आणि तुम्ही आजपासून सुरू करणार आहे, तर कमेंटमध्ये नक्की त्याचा नंबर लिहा किंवा त्याचं पूर्ण वाक्य लिहा. आणि जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच अध्यात्म, ध्यान, मानसशास्त्र, रेकी आणि अधिक सुंदर जीवन बनवण्याच्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच प्रज्ञा करुणा हिलिंग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू नवीन प्रेरणादायक विषयासह.